आणि रिसेप्शन ठेवलं. राम राम. कुठं चालले? हो नाही रे, माझं कसं मत आहे, जेवण द्यायचं फक्त. हा जो डीजेचा खर्च आहे, बँडचा खर्च आहे, हा नाही करायचा. अन्नदान करायचं. म्हणजे आता समजून घ्या, आपण अंगोरलीचं जर तुम्ही काही ठरवशाल तर कसं चालेल? अन्नदान मध्ये काही खर्च नाही येणार आहे. लग्न कुठे लावायचं तुला सांगू का? लग्नामध्ये इंटरेस्ट फक्त कोणाला असतो? जवळच्या नातेवाईकांना असतो का नाही? बरोबर आहे का नाही? तर मग मी तेच सांगतोय ना की आपण सातारा वगैरे साईड कुठेतरी जायचं. एवढं दूर नातेवाईक थोडी येतील म्हणून. सगळे नातेवाईक नाही, जवळचे फक्त. जवळचे 100 नातेवाईक धरून. बस काय 100 नातेवाईक की त्यानंतर मम्मीची साईडची मावशींचे झाले, तिकडचे आत्यांचे झाले, बस एवढे. जास्त नाही. त्यांचे थोडेफार यांचे आपले राजाकाश वगैरे नात्यामध्ये नातं असतं ना. आता समजून घे, मामी आहे, त्यांचा भाऊ आहे. बाकीच्या लोकांना रिसेप्शन मध्ये बोलवायचं, कारण ते लोक फक्त जेवायला येतात, जेवण तिथे देऊ शकतो आपण. पण जे जवळचे लोक आहे, आपण सगळे जाऊन चांगल्या जागेमध्ये सातारा साईडला बीच खाली राहतं, तिथे लग्न स्वस्त होऊ शकतं. आपल्याला जसं पाहिजे तसं लग्न करायचं, लोकांना फक्त जेवण जाऊ दे का बाई, सिम्पलच करून टाकायचं गावावरच. मग तो जास्त खूपच मोठा खर्च होईल. मग तो 5 चोऱ्यापेक्षा आपल्या गावाला खर्च किती कमी येईल, आणि गाव पूर्ण आपण जीव घालू शकतो ना. मग इथून एक गाडी करून घेऊ, 50-100 लोक येते. किती लागतील? जास्तीत जास्त 10,000 रुपये लागतील. किती लागतील? हा 10,000 म्हणजे मोठी गाडी हो ना. हा तिच्यात नाही बसणार एवढं, 60-1 जण बसतील तिच्यात. बघू, तुला पहिले लग्न करायचं कसं आहे तुझा विचार, तू जे थिंकिंग समजत नाही आम्हाला काही. अशा अर्ज लिहून अर्ज कशाचा लिहायचा आहे? ते सुट्टीचा. सुट्टी टाकायची का लग्नासाठी? आहे पण ऍड्रेस वगैरे असं. लग्नासाठी का? हां साऊच्या. हां किती दिवसाची टाकायची? स्टूलान बसी ते आज कॅमेरा. अर्ज लिहायचा आहे का? हा अर्ज आहे का? हा लग्नासाठी सुट्टी टाकते द्रोणाली, तर शाळेला अर्ज लिहायचा आहे. तर आता मी लिहितो अर्ज. प्रति लिहिल्यानंतर असा कॉमा द्यायचा असतो अर्ज लिहिताना. जाऊ दे बाई, मम्मी मार खाऊन गेली. जाओ ती इयरबड्स ची पिशवी कुठे दिली? थांब, आजची तारीख काय आहे ग? ज्यादातर लोग मोबाइल में उलझे रहते हैं, तो मोबाइल के उलझन से कैसे बाहर निकले ये समझना बहुत जरूरी है। कई बार क्या होता है कि हमें कोई काम नहीं होता है मोबाइल पे, यानी कि हमें ना एंटरटेनमेंट करना होता है। दीदू करते अभ्यास, वाह 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 रे वाह, का अभ्यास करते, किती छान अक्षर येतात. अगं मी जर अजून जास्त पैसे कमावले असते ना, तुला एकदम आलिशान घर, एसी वगैरे एकदम मोठ्या सिटीमध्ये, टॉपच्या सिटीमध्ये राहिलो असतो आपण, आणि मोठी लक्झरियस गाडी, ड्रायव्हर, घरामध्ये कामाला नोकर चाकर, तो माझा थाट, तो माझा भाट. पण शक्य नाही झालं. मी प्रयत्न केले पण नाही शक्य झालं ते. अजून प्रयत्न करा मग. आता किती वय होऊन गेलं होतं माझं, वय झालं तर काय नैराश्य सारखं वाटतं आता. म्हणजे आता होणार नाही आपल्याकडून असं वाटतं. असं का बरं वाटतं? मग आता भरपूर प्रयत्न केल्यानंतर माणूस निराशच होऊन जातो ना. हा पण मग किती बी प्रयत्न करा, 100 प्रयत्न केले एकाला तर यश मिळतच ना. पण कधी मग आता वयाचं लिमिट असतं ना, आता पहिल्यासारखं काम नाही होत. जर आपलं घर बघतंय एवढा, तर अजून एवढं गाडी बंगल्याची काय करतात. लोकांजवळ किती मोठा पैसा आहे, किती मोठं काय काय आहे लोकांजवळ. त्यांच्याकडे लोकांजवळ पैसा आहे पण हेल्थ नाहीये.
घरांमध्ये भानगडी होता. सुखी नाही ते तरी बी किती बी पैसा होऊन जाऊ, पैशालाच माणूस तर इम्पॉर्टंट कधी असतं. माणूस तर कधी सुखी होतच नाही ना. लोक काय तुम्ही 9 तारखेला येणार आहे ना? नाही आम्ही उद्या संध्याकाळी 8ला निघून जाऊ. आपण अंतुरलीला जाणार आहे ना ग. नाही आम्ही अंतोरलीला जाणार आहे आम्ही. आज आहे का बेटा? आजी बाबांची तब्येत बरी आहे का बेटा? हा चांगली आहे आता, बरं बरं वाटतंय वाटतंय का थोडं. बाबांना? हा थोडं बरं आणि वाटतंय. आईला? हा आजीला बी बरं वाटतंय. हा का? हा मग आजी बाबांना भेटायला जाणार आहे का बेटा पहिले? हा बाबांची काही गॅरंटी नाही का बाई, बाबांची कंडिशन नाही? खराब आहे. हा. अरे बापरे. म्हणजे धीरे धीरे असं जेवण कमी होत चाललं, हा हा असं ओळख पाळख कमी होऊन चालली आता. ओळख हा नाही का? वगैरे. खातीत पण नाही का आबा? खातीत पण नाही का? खातात पण असं चतकुरीची पोळी भाकर, हा. चतकुरीची असं. हा मग काय काय बरोबर आहे. नाही मग थोड्या दिवसात ते बी बांधून जातं मग. हा. बरोबर आहे की नाही? हम्म. एवढं लग्न विघ्न पार पडून द्यायला पाहिजे. हा लग्न पाडून देईल फार. हा पण आज सांगता नाही येत आबा, कारण कसं असतं या गोष्टी काय कोणाच्या हाताच्या नाही. देवाच्या कृपेने लग्न होऊन जायला पाहिजे मग काही नाही. हम्म. हा काय चाललं तुमचं? काय नाही, व्यवस्थित आहे बाई. हो का? हम्म. अच्छा हा हे कुठे गेली लावण्य? लावण्य ठीक आहे ना आहे ना. बोल ना काका बोल. हॅलो तू पण येणार आहे का ग लग्नाला? मग मी काय घरी राहू का? तुझं काय काम आहे का बाई? आवाज पण काय काय ब्रोना बी येणार नाही का? हा? ब्रोना बी येणार नाही? कपडे बिपडे घेतले का नाही? मग घेतले गेले ना. ब्रोनाला मी ते इतके भारी कपडे आणले बाई. जळगाव मध्ये गेलो, खटावल काय ग एक नंबर. जळगाव मध्ये गेलो तिथे जुने कपडे घेतले आणि ते शिवून घेतले मग. कलर करून घेतले त्यांना. हॅलो हा बोल. ऐक, हा झाले का तुझे कपडे घेऊन? हा मी तुझ्यासाठी एक ड्रेस आणणार होती, फोटो टाकू का? हा आणि काय घेतलंय हा लग्नाला? मी एक लग्नाला मी घागरा आहे माझा. माझा बी तेच आहे. असं आहे का? घेतला गेला का? कोणता कलरचा आहे? स्काय ब्ल्यू, म्हणजे खालचा स्काय ब्ल्यू आणि वरचा डार्क ब्ल्यू आहे. कितीचा घेतला? कितीचा आहे का? 1200. असं आहे का? तुझा माझा 1500-1200चा आहे. कोणता कलरचा? पिंक कलरचा आहे, लाईट ब्लॅक आणि पिंक असं कॉम्बिनेशन. माझा बी तसाच होता, पण मम्मी म्हणे तसा नव्हतो, आता हा नवीन निघाला. हे पण मी तुला शहराला टाकलेला आहे, गुलाबी वाला. कोणासाठी? कोणासाठी? तुझ्यासाठी. कोणासाठी? तुझ्यासाठी. थांबा 2 मिनिटं चालूच ठेव. कारण प्रत्येक ब्लॉग मी चांगला सांगतो, परंतु तुम्हाला किती आवडतो, किती पसंत पडतो, तुम्हाला बघण्यात मजा येते का नाही, कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला कशा टाईपचे ब्लॉग आवडतात, कॉमेडी आवडतात का, थोडं नॉलेजेबल आवडतात, किंवा आमचं जे सहज जीवन आहे खेड्यातलं त्याच्याबद्दल आवडतात. आता रात्रीचे वाजले साधारणतः 9:45. आता मी ऑनलाईन काम करायला बसेल पीसीवर आणि साधारण 2 तास काम करेल, म्हणजे साधारण 12 वाजतील मला, 11:45 पर्यंत. आणि विशेष खास म्हणजे आज गावात कीर्तन पण आहे, परंतु कीर्तनाला जाणं संभव नाहीये माझला काम असल्यामुळे.